नमस्कार. आवळा बघितल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? ते म्हणजे गुड हेल्थ. कारण आवळ्यामध्ये आवळा खात राहिल्यामुळे आपली इम्यून सिस्टम स्ट्राँग होते. त्याचप्रमाणे त्यामध्ये आहे आयर्न, कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी. ह्यामुळे आपल्या डोळे तर छान राहतातच, त्याचप्रमाणे आपली स्किन, हेअर ह्या सगळ्यासाठी आवळा खूपच हेल्दी आहे. म्हणजेच ओव्हरऑल पूर्ण हेल्थ बेनिफिट देणारा आपल्याला हा आवळा आहे. तर हा आवळा आपण मोरावळा, आवळा कंठी, आवळ्याचं लोणचं, आवळ्याचा किस अशा वेगवेगळ्या स्वरूपात खात असतो. पण जर तुम्हाला इन्स्टंट असा आवळा खायचा असेल, जर तुम्हाला मोरावळा बनवायचा नसेल, तो जास्त तुम्हाला गोड वाटत असेल, तर तुम्ही अशा प्रकारचा आवळा करून बघा. अगदीच नाही खाण्यापेक्षा खाल्लेलं कधी पण चांगलं असतं. तर त्यासाठी मी इथे काही आवळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे होऊ दिले, पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण त्याला अशा हलक्याशा काप करून घेणार आहोत. अगदी हलकं सुरीच्या मदतीने आपण त्याला चिरून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही हलके-हलके टोचेसुद्धा मारू शकतात. तर हा आपण एकदम झटपट असा मिठातले खारे आवळे बनवणार आहोत. आवळा कोणाकोणाला असं नुसता खायला तुरट वाटू शकतो. त्यामुळे तर अशा पद्धतीने खाल्ला तर तो खाल्ला तरी जाईल. तर जे काही आवळे होते साधारण 8-10 आवळे असतील इथे, त्या सगळ्यांना मी अशा काप करून घेणार आहे. आणि एक कंटेनर घेतलेला आहे, म्हणजे एक जार घेतलेला आहे, एअर टाईट कंटेनर. त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर ही एक काचेची बरणी घेतलेली आहे. शक्यतो काचेच्याच बरणीत करा, म्हणजे मग त्याला वास वगैरे लागत नाही. त्यामध्ये आपलं प्यायचं पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये एक-एक करून सगळे आवळे मी टाकते. तर अशा पद्धतीने सगळे आवळे टाकून झालेले आहे. आता त्यामध्ये घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ. तर 4 एक चमचे मी मीठ घातलेलं आहे यामध्ये. थोडेसे खारसर चांगले लागतात चवीला. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण हळद. तर हळद अँटिसेप्टिक प्रॉपर्टी हळदीमध्ये आहे. स्किनसाठी पण हळद चांगली असते आणि आपण आवळ्याला काप केलेले आहेत, त्यामुळे हे सगळं आवळ्यामध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे आणि आपल्याला हेल्थ बेनिफिट देणार आहे. तर 1.5 चमचा मी हळद घातलेली आहे आणि आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि हे कंटेनर आपल्याला टाईट बंद करून ठेवायचं आहे. साधारण 2 दिवस असंच ठेवायचं आणि मग मस्तपैकी आपले आवळे खाण्यासाठी तयार होतात. साधारण 8-10 दिवस हे चांगलं पाणी राहतं. इन केस तुम्हाला वाटतंय, की पाण्याला वास येतोय वगैरे, तर तुम्ही पाणी चेंज करू शकतात आणि परत थोडंसं हळद आणि मीठ टाकून तुम्ही ठेवू शकतात. पण एका वेळेस 8-10च आवळे बसतील एवढं तुम्ही घाला आणि नंतर परत फ्रेश आणून फ्रेश बनवा. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि ज्याप्रमाणे आपण आवळा कंठी, आवळा सुपारी, मोर आवळा हे सगळं खातो, त्याचप्रमाणे इन्स्टंट असे आवळे तुम्ही बनवून बघा. फ्रेश आवळे मस्तपैकी आणायचे आणि त्याच्यातले 8-10 आवळे असे खाऱ्या पाण्यात ठेवायचे आणि मस्तपैकी रोज 1 आवळा खायचा. तर नक्की करून बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा.